तर मस्त असे आपले हे खुसखुशीत घारगे तयार झालेले आहेत तळून. बघू शकता कसे मस्त टम्म फुगलेले. क्या बात आहे, खूप सुरेख दिसत आहेत का नाही. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहेत पारंपरिक लाल भोपळ्याचे घारगे. तर आपली ही पारंपरिक रेसिपी आहे. ह्याला भोपळ्याच्या घाऱ्यासुद्धा म्हणतात आणि खूप चविष्ट लागतात आणि 5-6 दिवस असेच आरामशीर मस्त टिकतात. जर तुम्हाला प्रवासाला जायचं असेल कुठं तर हे बनवून नेले तरी 5-6 दिवस छान टिकतात. असे म्हणजे काय होत असतं, कधी कधी जर कमी भोपळा वापरला आणि गव्हाचं पीठ जास्त वापरलं तर असे ते चावायला त्रास होतो किंवा असे काय म्हणायचे त्याला चामट होतात. तर एकदम असे मस्त खुसखुशीत मऊ छान लागतात. हे जास्त भोपळा वापरलेला आहे आपण. मस्त असे मऊ झालेले आहेत, टम्म फुगले पण मऊ बनलेले आहेत. आणि हे घारगे असेच मऊ खुसखुशीतच छान लागतात. भोपळा शिजवण्याची सोपी पद्धत वापरली आहे आपण. तर आणि बिलकुल असे चामट होणार नाहीत किंवा वातट होणार नाहीत, आपल्याला चावायला त्रास होणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण पहा. सविस्तर कृती सांगितलेली आहे आणि भरपूर टिप्स सांगितल्यात परफेक्ट होण्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण पहा. छान छान रेसिपी बनवायच्यात. व्हिडिओ पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायचे लाल भोपळ्याचे घारगे. त्याला भोपळ्याच्या घाऱ्यासुद्धा म्हणतात आणि झटपट होतात. आणि यावर्षी आपण आषाढ तळणीमध्ये बनवले नाहीत, तर आज आपण बनवतो आहे. खूप छान, बिलकुल वातट होणार नाहीत आणि एकदम मस्त खमंग खुसखुशीत होणार आणि टम्म फुगतील. कमी तेलकट बनतात एकदम. कापून घ्यायचे. मस्त कलर आहे. तर हा भोपळा कापून घ्यायचा. हा जवळजवळ 1.5 किलो भोपळा आहे. आपण अर्धा किलो घ्यायचा आहे. तर हा अर्धा किलो भोपळा घेतला आहे आणि त्यामधील असं बी काढायचं आणि ह्याला अशा फोडी बनवून घ्यायच्या. प्रकारे सर्व कापून घ्यायचं आहे. तर हा अर्धा किलो भोपळा आपण कापून घेतला आहे. ह्याला गाळणीवर घ्यायचं आहे आणि धुवून काढायचं एकदा. तर आता गॅसवर कढई चढवलेली, त्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. तर पाण्याला उकळी आली, आपण हे धुवून घेतलेला भोपळा ठेवायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला 6 ते 7 मिनिट उकडून घ्यायचा आहे. लगेच उकडला जातो हा भोपळा. तर अशा प्रकारे 6-7 मिनिट झाले. आपला भोपळा हा छान शिजलेला आहे. गॅस करायचा आहे बंद आणि हा भोपळा थंड होऊ द्यायचा आहे. एकदम साल काढून घ्यायचे, लगेच निघतं. अशा प्रकारे सर्व साल काढून घ्यायचे. तर आता भोपळा छान थंड झाला आहे. त्याला स्मॅश करून घ्यायचे. एकदम झटपट शिजतो. तर हा भोपळा आता छान स्मॅश झालेला आहे. कसे जुने पदार्थ बनवलेले आहेत, कॉम्बिनेशन कशामध्ये काय वापरलं म्हणजे असं छान होईल.
तर हा भोपळा स्मॅश झालेला आहे, यामध्ये घालायचा पाऊण कप बारीक कापलेला गूळ आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचे। गरम राहिला ना तर एकदम असं पातळ होऊन जातं, त्यासाठी भोपळा एकदम थंड करून घ्यायचा, एकसंत झाला पाहिजे। तर आता यामध्ये लागणारं साहित्य अगोदर काही सांगितलं नाही, आता टाकूया आपण। यामध्ये 1 टीस्पून मीठ घालायचे, ही सुंठ पावडर, ही बडीशेप पावडर, वेलची पावडर, यामध्ये घालायचा पाव कप रवा, 5 चमचे बेसन। बेसनामुळे छान खुसखुशीत बनतात आणि चविष्ट पण लागतात। आणि हे मिक्स करून घ्यायचं। आणि रव्यामुळे काय होतं, लवकर गुळाचा जो पाणी सुटलेलं आहे ते शोषलं जातं, म्हणजे मग छान राहतात, गोड लागतात। जास्त कमी गोड पण छान नाही लागत ते खायला। तर आता हे 1.5 कप गव्हाचं पीठ घेतले आपण, हळूहळू मिक्स करूया। अगोदर 1 कप घेतले, जर लागलं तर अजून घेऊ। घट्टसर गोळा मळून घ्यायचा आपल्याला। हे राहिलेलं पण पीठ घालू। तर अजून पाव कप पीठ घालू, पाव कप मधलं अर्धच वापरू। तर हे राहिलेलं पण पीठ घालू। एकूण आपण 1.25 कप पीठ वापरले आणि आता हे परफेक्ट होते एवढ्यामध्ये। गूळ जर कमी वापरला तर पीठ कमी लागेल, गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। ह्याच्या आपण तिखट पुऱ्या सुद्धा बनवू शकतो। यामध्येच आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, लसूण घालून त्या पण खूप छान होतात। तर आता हे अशा प्रकारे पीठ एकदम मस्त झालेलं आहे, लगेच बनवून घ्यायचं आपल्याला। आपल्याला आता उंडा घ्यायचा, म्हणजे एक पोर्शन घ्यायचा, त्यावर मोठी पोळी लाटायची असं, किंवा तुम्ही छोटे छोटे सुद्धा लाटू शकता। आपण एकदम मोठी पोळी लाटायची आणि मग एका वाटीने काढून घेऊ आणि पीठ लावून लाटायचे। गव्हाचे पीठ लावायचे आणि आलटून पलटून लाटायची, म्हणजे पुऱ्या आपल्या फुगतात छान। पुऱ्या म्हणजे घारगे। यावरती आपल्याला खसखस लावून घ्यायची, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल लावायची तरी चालेल। थोडी अगोदर लावायला हवी होती। खसखसमध्ये भरपूर कॅल्शियम असतं, आपण खाल्ली नेहमी कशामध्ये, ज्याच्यात खाता येईल, ज्या पदार्थामध्ये, ते खायलाच हवी। तर आता वाटीने आपल्याला घारगे आपले वाटीने काढून घ्यायचे।
तर अशा प्रकारे आपल्याला सर्व घारगे तर अशाच प्रकारे बनवून घ्यायचे। प्रकारे एवढे घारगे बनवून घेतलेत। बाकी तळता पण सुद्धा आपण बनवू शकतो। आता हे तळून घ्यायचे। तर तेल तापलेलं आहे, थोडंसं पीठ टाकून पाहिले तर तेल छान तापलेलं आहे। मस्त असे टम्म फुगतायत। तर आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे, फ्लेम नाही फुल करायची। काय सुरेख दिसतात बघू शकता। अजून एक तळून दाखवते। तर मस्त टम्म फुगतायत। अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे, सर्व तळून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व तळून घ्यायचे। हे नरम होतात, नरमच छान लागतात। काही काही पदार्थ असे नरम मस्त लागतात। तर हे बघू शकता। क्या बात आहे। तर अशाच प्रकारे तळून घ्यायचे सर्व। तर मस्त असे आपले हे खुसखुशीत घारगे तयार झालेले आहेत तळून। बघू शकता कसे मस्त टम्म फुगलेले, खूप छान। क्या बात आहे, खूप सुरेख दिसत आहेत का नाही। मस्त असे आपले हे पारंपरिक लाल भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत। बघू शकता एकदम मस्त असे खुसखुशीत बनलेले आहेत। तर खूप छान टेस्ट लागते। आणि आपण जर प्रवासामध्ये जाणार असाल तर 5-6 दिवस छान टिकतात आणि खूप छान लागतात। हे पारंपरिक पद्धत आहे। आपण भोपळा शिजवण्याची एकदम सोपी पद्धत वापरलेली आहे, त्यामुळे जास्त भोपळ्याचं साल काढायला थोडंसं कष्ट पडतात। तर ते आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशा शिजवून घ्यायचा हे सांगितलेलं आहे। आणि एकदम प्रमाणबद्ध रेसिपी आहे, खूप छान बनतात। तर हे एकदा असे बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।